ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या 22 जुलैला वाढदिवसानिमित्त नाशिक विभागातील शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये सामाजिक उपक्रम संपन्न झाले. नाशिक शहर जिल्ह्यासह कार्यक्रम घेण्यात आले. नाशिक शहरातील पंचवटी विभागाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आले. पंचवटी विभागातील हिरावाडी प्रभाग क्रमांक 3 परिसरामध्ये शक्तीनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो याकरता हिरावाडी येथील सिद्धिविनायक मंदिरात आरती करण्यात आली. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट गौरवभाऊ गोवर्धने यांच्या मार्गदर्शनानं वृक्षारोपण कार्यक्रम यावेळी करण्यात आला. माननीय नामदार या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिक शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. आज या ठिकाणी युवक काँग्रेसचे नेते गौरव गोवर्धने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हिरावाडी आणि या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. नामदार अजितदादा पवार यांनी आम्हाला सूचना केल्या आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जी काही परिस्थिती निर्माण होते आणि ती कमी करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करायचं आहे. म्हणून शहरामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला आहे. त्याचा शुभारंभ आज या हिरावाडी परिसरामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी करत आहोत. तसेच या ठिकाणी सिद्धिविनायकाला आरती करून माननीय आमदार अजितदादा पवार यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे. आजपर्यंत अजितदादा पवार यांनी या राज्यामध्ये शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी यांच्यासाठी जे काही काम केलेलं आहे आणि त्यांची जी कामाची तडप आहे, त्यांनी दिलेला शब्द ते पूर्ण करतात अशी त्यांची ख्याती आहे. जे काही करतात ते स्पष्ट बोलतात आणि मागच्या काळामध्ये महिलांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या, युवकांसाठी योजना आणल्या. म्हणून त्यांच्या हातून अजून चांगलं काम होवं याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवत आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट गौरव गोवर्धने, पंचवटी विभाग अध्यक्ष शंकरनाना मोकळ, संतोष जगताप, विजय पैलमहाले, मोतीराम पिंगळे, संजय खैरनार, विलास आहेर, रवींद्र बोचरे तसेच महिला अंजली गौरव गोवर्धने, प्रतिभा जयस्वाल, रेणुका जगझाप, सुनीता अहिरराव, योगिता जाधव, सुनंदा देशमुख, ललित पवार, सरोज लेवे, रागी वटमकर, सिनाजी सानप, ज्योती जगझाप, वैशाली जेजूरकर, अनिता पोळी, रुपाली गांगुर्डे, कुसुमपुरी आदी महिला पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उत्तमराव रामचंद्र देसले, प्रकाश पांडुरंग बच्छाव, मानसिंग गुरुजी, प्रकाश माळोदे, सुभाष रखमाजी हुणगे, वसंत बापू वायकनंडे, काशीराम गंगाराम वाघ, नारायणभाई देवरामभाई पटेल, चंद्रकांत दरोडे, रावसाहेब जगताप, रामचंद्र चंद्रहास आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सिद्धिविनायक मैदान शक्तीनगर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या प्रेरणेतून घेतला आहे. वृक्षारोपण करून समाजाला व निसर्गाला जे कार्बनचा त्रास होतो आहे, प्रदूषणाचा त्रास होतो आहे, ते कमी करण्यात आमचा एक छोटासा कारीचा वाटा राहावा या उद्देशाने आज आम्ही दादांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला.
अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सिद्धिविनायक मंदिर शक्तीनगर येथे आरती करून त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, जेणेकरून त्यांच्याकडनं समाजाची व देशाची सेवा घडो. आज अजित पवार दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पंचवटी हिरावाडी विभागातील सर्व महिलांनी वृक्षारोपण केले. गौरव भाऊ यांच्या उपस्थितीत आणि रंजन भाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही सिद्धिविनायकाची आरती केली आणि पूर्ण महिला मंडळाने वृक्षारोपण केले. अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सिद्धिविनायकाची अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त रंजन भाऊंनी आरती केली. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना आम्ही गणपतीजवळ केली आहे.